जर पावट्याच्या सीझनमध्ये ना तुम्ही जर हे कालवण नाही ना खाल्लं तर काय खाल्लं असंच म्हणायला लागल. ते म्हणजे वांग पावटा मिक्स, ह्याला आम्ही ना सोलवांग सुद्धा म्हणतो. एवढं भारी कालवण लागतं ना, चपाती बरोबर, भाताबरोबर, भाकरी बरोबर एकदम छान लागतं. आणि ह्याच्यात जास्त काही मसाले टाकायला नाही लागत. इथं लसूण खोबरं मी बारीक करून घेतला आहे. वांग्याची कापं ना आपल्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. मी इथं असं उभ्या आकारात कापं करून घेतली आहेत. वांग पावटा पाण्यात ठेवून द्यायचा. काळा तवा घेतला आहे, तेल टाकलं, जिरी मोहरी टाकली, लसूण टाकला ठेचलेला, लसूण खोबरं टाकून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हळद टाकून घेतली, धने पावडर टाकली आणि घरगुती मसाला ह्याच्यात टाकून घ्यायचा. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं ना ह्याच्यात पाणी टाकायचं, म्हणजे मसाला ना अजिबात जळत नाही आणि फ्लेवर चांगला येतो, उतरला जातो मसाल्यांचा. नंतर थोडंसं तेल सुटलं मसाल्याला की ह्याच्यात वांगा आणि पावटा टाकून घ्यायचा. 2 मिनिट चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे टेस्ट छान येते. मीठ टाकून घेतलं, हिंग टाकला आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि ह्याला उकळी आली की 1.5 ते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट ह्याच्यात आपल्याला वापरायचं आहे. एकदम छान असं कालवण हे तयार होतं 10 ते 12 मिनिटात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.